फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण छान अशा मटारच्या पुऱ्या करणार आहोत. मटार आता थंडीची सीझनमध्ये मटार खूपच छान येतात, फ्रेश. तर आपण मटारच्या पुऱ्या बघणार आहोत. तर मटारच्या पुऱ्यासाठी ना मी हे मटार घेतलेले आहेत, सोललेले फ्रेश मटार आहेत. त्याच्यामध्ये मी हे लसूण ॲड केलेली आहे. स्वादाप्रमाणे आपण मिरची ॲड करायची आहे, कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये ॲड करायचे आहे. हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये ॲड केलेलं आहे. आता ना याच्यामध्ये आपण ॲड करूया कसुरी मेथी. खायला खूपच टेस्टी लागते आणि खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गरमागरम चहाबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर, लोणच्याबरोबर पण खाऊ शकता, किंवा कोणतीही बटाट्याची सुकी भाजी किंवा टोमॅटो बटाट्याची रस्सावाळी भाजी बरोबर पण खूप छान लागते. नुसती पण खायला खूप छान लागते. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण ही मटारची पुरी देऊ शकता. आता ह्याच्यामध्ये पाणी न ॲड करता ह्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा फ्रेंड्स, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पाणी न घालता मी आधी मिक्सरमध्ये वाटून घेतलं. त्यानंतर मी फक्त 2 चमचे, जे आपण पोहे खातो ना, ते पोह्याचे मी 2 चमचे पाणी ॲड करून मी हे मटार वाटून घेतलेले आहे. आता मी हे सर्व या परातीमध्ये काढून घेते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया ओवा. हे मी जिरं ॲड करते आहे, भाजलेलं जिरं आहे, रोस्टेड जिरा. थोडीशी हळद पावडर. आपण मिरची ॲड केलेली आहे. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे थोडीशी तुम्ही लाल मिरची पावडर पण ॲड करू शकता. थोडासा गरम मसाला पावडर. हे मी ऑरेगानो ॲड करते आहे. खायला खूप छान लागतं, खूपच टेस्टी लागतात. पण जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. ब्लॅक पेपर पावडर आणि थोडेसे आपण तीळ ॲड करायचे आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ह्याच्यात जेवढं मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि थोडं मी हे रवा घेतलेला आहे. पुऱ्या छान अशा खरपूस आणि क्रिस्पी होण्यासाठी मी रवा ॲड केलेला आहे. 1 चमचा मी तूप ॲड केलेला आहे. तुम्ही तेल किंवा बटरही ॲड करू शकता. आता आपल्याला छान असं मळून घेऊया. जर पीठ मळताना तुम्हाला आणखी गव्हाच्या पिठाची गरज लागली तर तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं असेल ना तर बेसनही ॲड करू शकता. मी थोडंसं आणखी गव्हाचं पीठ घेतलं. आपल्याला पीठ छान असं घट्ट मळलं जाईल ना तेवढं गव्हाचं पीठ ॲड करत राहायचं आहे. म्हणून मी मटार वाटताना पाणी ॲड नाही केलं, फक्त 2 चमचे पाणी ॲड केलं. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छान असं पीठ एकत्र मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना मी जेवढा मटारची पेस्ट होती ना त्याचा डबल मला पीठ लागलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं पीठ छान असं कडक मळलं जाईल ना एवढं आपल्याला पीठ ॲड करून छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, छान असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे 10 मिनटं फक्त रेस्ट द्यायचं आहे. तर आपण याला 10 मिनटं रेस्ट देऊया. 10 मिनटं झालेली आहे. आता आपण ह्याचे ना छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या करायच्या असतील ना त्या साईजचे तुम्ही गोळे करा. आता तुम्ही पोळपाटवर किंवा प्लॅटफॉर्मवरती तेल लावायचं आणि लाटण्याला पण छान असं तेल लावून घ्यायचं. अलगद हाताने अशी पुरी लाटून घ्यायची आहे. एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. आणि जर तुम्हाला तेल लावायचं नसेल ना तर थोडंसं पीठ लावून तुम्ही लाटू शकता. पण जर पीठ लावलं तर काय होतं, पुरी तळताना ते पीठ तेलामध्ये उतरतं आणि मग तेल खराब होतं. हे बघा, मी 4 अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. बाकीच्या आपण नंतर लाटूया. आधी या पुऱ्या आपण तळून घेऊया. मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आधी आपण छोटासा गोळा ॲड करूया. पुरी तळताना तेल छान असं कडकडीत गरम व्हायला पाहिजे. अजून आपलं तेल तापलेलं नाही आहे. हे बघा, आता आपलं तेल तापलेलं आहे. हे बघा, असं पुरीवर तेल असं उडवत हळूहळू छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. हे बघा, किती छान अशी टम्म फुगलेली आहे. आता आपण टर्न करायची. पुरीला जास्त आलटून पलटून तळायचं नाही. एक साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आणि मग टर्न करायची. फक्त एकदाच टर्न करायची.
आपण सारखं पुरीला आलटून पलटून तळलं ना तर पुऱ्या तेल जास्त ॲब्झॉर्ब करतात. म्हणून एक साईडने छान अशी पुरी तळली गेली की मग टर्न करायची आणि मग दुसरी साईड पण छान अशी तळून घ्यायची. ही बघा छान अशी पुरी फुगली आहे. आता मी ही काढून घेते. बघा एक साईडने अशी गोल्डन झाली ना साधारण की मग टर्न करायची. हे बघा कशा छान अशा टम्म पुऱ्या फुलतात आहे. आता मी ह्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान अशा मस्त गरमागरम मटारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मी हे बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व केलेल्या आहेत. तुम्ही टोमॅटोच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा गरमागरम चहाबरोबर पण सुद्धा खाऊ शकतात किंवा नुसत्या खायला पण खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा मटारच्या पुऱ्या. ही बघा. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करू शकता ही रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि तुमचे आणखी काही ज्या कमेंट्स असतील तर ते पण तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता.